नमस्कार मित्रांनो, सृष्टीच्या आरंभ काळात जेव्हा पृथ्वीवर जीवन होते पण शब्द नव्हते, भावना होत्या पण अभिव्यक्ती नव्हती, मनुष्य होता पण त्याच्या ओठावर वाणी नव्हती, त्या काळात संपूर्ण सृष्टी मौनात स्नावून निघाली होती. तेव्हा भगवान विष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवांनी मनुष्य योनीची रचना केली. पण तरीही ब्रह्मदेव समाधानी नव्हते, कारण सृष्टी सुंदर होती पण अपूर्ण होती आणि त्या अपूर्णतेतूनच जन्म झाला ज्ञानाचा, प्रकाशाचा, वाणीच्या, देवतेचा, देवी सरस्वती यांचा. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया वसंत पंचमीची कथा. पौराणिक वसंत पंचमीच्या कथेनुसार सृष्टीच्या आरंभिक काळात भगवान विष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवांनी मनुष्य योनीची रचना केली. परंतु ब्रह्मदेव आपल्या या सर्जनेवर संतुष्ट नव्हते. सृष्टीत मौन होते, भावना होत्या पण अभिव्यक्ती नव्हती, शब्द होते पण वाणी नव्हती. त्यानंतर ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंकडून आज्ञा घेऊन आपल्या कमंडलातील पवित्र जल पृथ्वीवर शिंपडले आणि त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित होऊ लागली आणि त्या दिव्य प्रकाशातून एक अद्भुत, तेजस्वी आणि चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रगट झाली. तेजस्वी आणि चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रगट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा होती, दुसरा हात वरद मुद्रेत होता, तर उरलेल्या 2 हातात पुस्तक आणि माळ होती. जेव्हा त्या देवीने विष्णूंचा मधुर नाद छेडला, तेव्हा संपूर्ण सृष्टी जागृत झाली. पशु, पक्षी, मानव सर्व सजीवांना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणी ब्रह्मदेवांनी त्या दिव्य देवीला वाणीची देवी सरस्वती असे संबोधले. देवी सरस्वतींना बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी अशा अनेक नावांनी पूजले जाते. संगीताची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाल्यामुळे त्या संगीताच्या देवी देखील मानल्या जातात. वसंत पंचमीचा दिवस हा देवी सरस्वतींचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण देवी सरस्वतींवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वरदान दिले की वसंत पंचमीच्या दिवशी तुझी विशेष आराधना केली जाईल. म्हणूनच हिंदू धर्मात वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची, देवी सरस्वतीची यांची श्रद्धेने पूजा केली जाते. तर मित्रांनो, वसंत पंचमी हा सण फक्त देवीपूजेपुरता मर्यादित नसून तो ज्ञान, कला, संगीत, भाषा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. या दिवशी लहान मुलांना प्रथमच अक्षरज्ञान दिले जाते, ज्याला विद्यारंभ असे म्हणतात. पिवळा रंग हा वसंत पंचमीचा प्रतिकात्मक रंग आहे. तो ज्ञान, आनंद आणि नव चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच विद्यार्थी, कलाकार, गायक, लेखक या दिवशी देवी सरस्वतींचे स्मरण करून आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश मागतात.